चला डॉन गल्ली सुपर किंग्स या लगेच बसून घ्यायचंय. चला डॉन गल्ली सुपर किंग्स. बोला छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी. अतिशय आनंद होत आहे. असं म्हणतात ना की एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही आपली प्रगती आहे आणि एकत्र काम करणं हे खरं यश आहे. आणि हेच यश या KPL खानिवडे प्रीमियर लीग चौथं वर्ष या ठिकाणी संपुष्टात येते. चौथं वर्ष संपते. एकदा जोरदार टाळ्या होतात. या 4 वर्षात ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या होतात. आपण पाहतो हे चौथं पर्व हे तुमच्या आमच्या सर्वांमुळे आज चांगल्या पद्धतीने पार पडते. प्रत्येकाने या ठिकाणी अतोनात मेहनत घेतलेली आहे. प्रत्येकाचे परिश्रम मात्र हे लाख मोलाचे आहेत आणि हे लाख मोलाचे परिश्रम, प्रत्येकाने केलेली मेहनत, प्रत्येकाने दिलेला मदतीचा हात, कारण एकमेकांच्या हातानेच कार्यक्रम फुलत असतो. तर बघूया आपण कोणी कोणी काय काय आपल्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे, कारण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होणे हे गरजेचं आहे. खूप साऱ्या मान्यवरांचा आपण ऑलरेडी सन्मान केलेला आहे. आपल्यामध्ये सक्षम एंटरप्राइजेस व तानसा मिलन यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचचे मेडल्स मिळाले होते. वसई पंचायत समितीचे विद्यमान सभापती सन्माननीय श्री अशोकदादा पाटील साहेब यांच्याकडून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकांसाठीचं आकर्षक चषक हे अशोकदादांकडून आपल्याला प्राप्त झालं. श्री संतोष मोरेश्वर पाटील अर्थातच SP सेठ यांच्याकडून ह्या खानिवडे प्रीमियर लीग साठी प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम 34,999 रुपये प्राप्त झाले होते. एकदा जोरदार टाळ्या होत्या SP सेठ साठी. तदनंतर जिजाऊ टायगर्स, बिग बॉस आणि शिंदे गट म्हणजेच राकेश घरत यांना मी आमंत्रित करतोय, कारण त्यांचा सत्कार आणि सन्मान बाकी आहे. राकेश घरत या इकडे. तसेच दीप्तेश पाटील जे खजिनदार म्हणून काम बघतात त्यांना मी आमंत्रित करतोय आणि नितीन तरे आपणा सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. या तिघांच्या, नितीनजी तरे या जिजाऊ वॉरियर्स, बिग बॉस आणि शिंदे गट यांच्या माध्यमातून 25,999 रुपयाचं पारितोषिक सेकंड प्राइज या ठिकाणी प्राप्त होते. मी उमेशची गरज आपल्यास विनंती करतो की सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे. दीप्तेश पाटील, सन्मान या उमेशची गरज या तिन्ही व्यक्तींचा या ठिकाणी सन्मान होत. नितीनजी तरे हा तिघांनी एकत्र मिळून 25,999 रुपयाचं दुसरं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. या तिघांचाही सन्मान बाकी होता, तो आपण सन्मान या ठिकाणी करतोय. धन्यवाद. विशेष कौतुक आहे या सर्वांचं. तसेच आपल्याला माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती कल्याणी किशोर तरे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम 16,999 प्राप्त झाली. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच प्रज्ञा डेव्हलपर्सचे डिरेक्टर जयेश अनंत जाधव यांच्याकडून 15,999 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर लकी ड्रॉ स्वस्तिक मोबाईल खानिवडे रुपेश घरत यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचा सन्मान या ठिकाणी बाकी आहे. रुपेश घरत, स्वस्तिक मोबाईल यांच्या माध्यमातून KPLचा लकी ड्रॉ 2024 या जयकांतजी तरी आपणास विनंती असेल आपण रुपेश घरत यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला सायमन, या सायमन ओळखले. खानिवडे गावाला नावाला नाही तोटा.
जोरदार टाळ्या होऊ द्यात. स्वास्तिक मोबाईल रुपेश घरत. कारण एक वैशिष्ट्य आहे, थोडंसं लकी ड्रॉमुळे काय होतं, थोडीशी रंजकता वाढत असते. तदनंतर रणजित तरे आणि सुनील घरत या दोघांनाही मी आमंत्रित करतोय. रणजित तरे, सुनील घरत यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची टोपी ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाली त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान मी दिनेशजी परेड साहेब आपणास विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते या दोघांनाही सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या दोघांसाठी, रणजित तरे आणि सुनील घरत. धन्यवाद रणजितजी तरे आणि सुनीलजी घरत. जोरदार टाळ्या होत्या दोघांसाठी. तदनंतर कैलासवासी जनार्दन हाशा किनी यांच्या स्मरणार्थ श्री संदीप जनार्दन किनी यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी बॅट प्राप्त झालेले आहे. मी संदीपला सुद्धा आमंत्रित करतोय. सॅगी का नाव बरोबर आहे ना, सॅगी? यस. त्यांचा यथोचित सन्मान आनंदजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय, ज्यांच्या माध्यमातून बॅट प्राप्त झालेली आहे. जोरदार टाळ्या होत्यात संदीप किनीसाठी. तदनंतर कैलासवासी गोपाल भास्कर घरत यांच्या स्मरणार्थ कुमार मनीष गोपाल घरत यांच्याकडून शिस्तबद्ध संघ हे पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. मी मनीषला आमंत्रित करतोय. मनीष गोपाल घरत यांचा सन्मान करण्यासाठी मनीष यांचा सन्मान मी आमंत्रित करतोय. राजेशजी किनी आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मनीषचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. शिस्तबद्ध संघ ज्यांच्या माध्यमातून ह्या KPL ला प्राप्त झालेला आहे. जोरदार टाळ्या होऊ द्यात मनीषसाठी. धन्यवाद मनीष. ओके, यानंतर आपण वळूया कैलासवासी रजनी गजानन तरे यांच्या स्मरणार्थ कुमारी स्वराली व साईशा अंकुश तरे म्हणजेच मी अंकुश तरे यांना आमंत्रित करतोय, ज्यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी तुळशीचं रोपटं प्राप्त झालं होतं. अंकुश तरे यांना आमंत्रित करतोय. अंकुश तरे यांचा यथोचित सन्मान दीपकजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. या दीपकजी घरत. धन्यवाद दीपक सर. तदनंतर कैलासवासी धनंजय नारायण पाटील भाईंदर खारीगाव यांच्या स्मरणार्थ आपल्याला तरे परिवाराकडून सन्मान चिन्ह प्राप्त झाले. मी तरे परिवारातल्या प्रतिनिधींना या ठिकाणी आमंत्रित करतोय. 70 सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झालेत. अजिंक्य या कोण येते? सिद्धांत नको, अजिंक्य या. राजू तरे स्वतः आहेत, त्यांनी सुद्धा यायचं आहे. यांचा यथोचित सन्मान मी सुजितजी घरत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी तरे परिवाराचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होत्या तरे परिवारासाठी. 70 सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून या KPL साठी प्राप्त झाले. तसेच
श्री संजोग व श्री भावेश बळीराम घरत यांच्याकडून यूट्यूब लाईव्हचं आपल्याला प्रायोजकत्व मिळालं. मी भावेश बळीराम घरत या ठिकाणी असतील तर त्यांना आमंत्रित करतोय. भावेश त्यांचे प्रतिनिधी कोणी असतील तर मी त्यांना आमंत्रित करतोय. ओके, त्यांचे मी विशेष धन्यवाद या ठिकाणून व्यक्त करतोय. तदनंतर तन्मेश पाटील, सौरभ तरे आणि सूरज घरत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे आकर्षक चषक प्राप्त झाले. या तिघांनाही, या त्रिमूर्तींना, या त्रिदेवांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. या, कारण एकमेक जण उतरले ना तर एकमेकांवरती बक्षीस लावायचे, नंतर गपचूप जाऊन घ्यायचे, असं यांचा खेळ चालू होता. मी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय किरण तरे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या तिघांचाही सन्मान करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून 3 ट्रॉफी, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक चालेल. तदनंतर आपण वळूया सन्माननीय श्री किरण जीवन जाधव यांच्याकडून KPL साठी 15 बॉक्स टेनिस बॉल प्राप्त झालेत. मी त्यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला ग्लुकॉन डी आणि पाण्याची बॉटल, तसेच या संपूर्ण KPL साठी फर्स्ट एड बॉक्सची ज्यांनी व्यवस्था करून दिली असे गणेश मेडिकलचे ओनर प्रोप्रायटर यज्ञेश घरत यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचा यथोचित सन्मान दयानंदजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. धन्यवाद. तदनंतर प्लॅनेट ब्रॉडबँड यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व अंपायर, यूट्यूब समालोचक, गुणलेखक यांना टी-शर्ट तसेच ब्रॉडबँडची व्यवस्था यांच्या माध्यमातून झाली. मी अभिजित तरे आणि सिद्धांत तरे यांचं विशेष कौतुक करेन आणि सिद्धांत तरेला या ठिकाणी आमंत्रित करेन. अभिजित तरेंना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. दोघांचाही यथोचित सन्मान या ठिकाणी मी सन्माननीय मिलिंदजी किनी साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या दोघांचाही या ठिकाणी सन्मान करायचा आहे. जनरेटर, लाईटची व्यवस्था तसेच ब्रॉडबँडची सुविधा, टी-शर्टची सुविधा असे संपूर्णप्रमाणे ज्यांनी सडल हस्ते मदत केलेली आहे असे तसेच आपल्याला किरण घरत, सुजित घरत आणि नितीन तरे यांच्याकडून डीजेची व्यवस्था झाली. मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि राजेंद्र बुधाची घरत व रवींद्र बुधाची घरत यांच्याकडून 12 टीमचे सन्मान चिन्ह प्राप्त झाले. मी त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सुजित घरत यांच्याकडून बँड मिळालं, त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि वळूया आपण ज्या क्षणाची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत त्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे आपण वळूया. सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी विशेष आभार मानतोय. चला, यानंतर मी आमंत्रित करतोय कुशल भोईर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी टी-शर्ट प्राप्त झालं होतं. कुशल घरत, सॉरी कुशल भोईर. कुशल भोईर यांचं यथोचित सन्मान मी विश्वनाथजी कुडू आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते करून घ्यायचा आहे.
जोरदार टाळ्या होत्यात कुशल भोईरसाठी. मान्यवरांचे खूप खूप आभार. तदनंतर आजच्या महत्त्वाच्या दिवशी सर्व खेळाडूंना त्यांची पोटपूजा ज्यांच्या माध्यमातून झाली, ओशेन हार्ट आर्मीचे संचालक ज्यांच्या माध्यमातून 12च्या 12 संघांना सर्व खेळाडूंना आपल्याला बिर्याणी प्राप्त झाली. तसेच 5,000 रुपये देऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे. टॉस बॉक्ससाठी ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारले असे विकास घरत यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांचा यथोचित सन्मान विद्यमान सभापती साहेब, आपणास विनंती असेल अशोकदादा पाटील साहेब की आपण यांचा सन्मान करून घ्यायचा आहे. विकासजी घरत. धन्यवाद विकासची गरज. अगदी आपली मोलाची मदत ही नक्कीच लाख मोलाची असते. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजचं जे चषक आहे ते प्राप्त झाले आपल्याला मिलिंदजी शिंदे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आणि त्यांचे प्रतिनिधी जर असतील तर त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. त्यांचा यथोचित सन्मान मी किरणजी जाधव आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मिलिंदजी शिंदे यांचे प्रतिनिधी सौरभ तरे या ठिकाणी उपस्थित राहतात. सॉरी अजिंक्य तरे यांना सन्मानित केलं जाईल. तसेच ज्या ज्या दानशूर दात्यांनी देणगी स्वरूपात मदत केलेली आहे, कृती स्वरूपात सहकार्य केलेलं आहे, अशा सर्वांचं मी KPL पर्व 4च्या कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. एकदा जोरदार टाळ्या होत्यात या सर्वांसाठी. तदनंतर आपण वळूया ज्यांच्या माध्यमातून अगदी लेखाजोखा सहज आपल्यापर्यंत प्राप्त होत होता असे स्कोरर गुणलेखक आपल्याला प्राप्त झाले. मी प्रथमतः आमंत्रित करतोय कल्पेश पाटील यांना आमंत्रित करतोय. त्यांचा यथोचित सन्मान कल्पेश पाटील गुणलेखक. चला कल्पेश पाटील. कल्पेश पाटील गुणलेखकाची भूमिका ज्याने सांभाळली त्यांचे प्रतिनिधी असतील. अरे 3 दिवस या ठिकाणी होता कल्पेश पाटील, आता गेला कुठे? ठीक आहे, त्यांचा आपण नंतर सन्मान करूया. मी अमर पाटील यांना आमंत्रित करतोय. अगदी वेळोवेळी ज्यांनी रन रेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कामगिरी केली, अमर पाटील यांचा यथोचित सन्मान नरसुभाऊ पाटील साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. अमर पाटील यांचा यथोचित सन्मान नरसुभाऊ यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. मायेची शाल, स्मृतिचिन्ह आणि सन्मान चिन्ह देऊन आणि त्यांचं मानधन देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. अमर पाटील अतिशय अगदी कमी वेळामध्ये संपूर्ण गणितीय प्रक्रिया, कम्प्युटरचं युग असताना पण आम्ही कॅल्क्युलेशनच्या माध्यमातून अगदी पुढे जात आहोत. मान्यवरांचे खूप खूप आभार. तदनंतर अगदी रखरखत्या उन्हामध्ये ज्यांनी आपली घारीप्रमाणे नजर ठेवून अगदी योग्य निर्णय घेतलेले आहेत, या पंचांच्या शुभ सन्मानाकडे आपण वळूया. गेले 3 दिवस रखरखत्या उन्हामध्ये कोणतीही तक्रार न करता आपली कामगिरी ज्यांनी चोख बजावली, मी पंचांना 1 बाय 1 आमंत्रित करतोय आणि या पंचांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय नरेंद्रजी पाटील साहेब. आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. हेमंत पाटील, तदनंतर दीपेश कुडू, सतीश जाधव आणि नरेश किनी. या हेमंत पाटील या. दीपेश कुडू, सतीश जाधव,
नरेश किणी, नरेश किणी, धन्यवाद साहेब. तदनंतर अगदी घरी बसल्या बसल्या इकडे काय चालू आहे हे आपल्याला घरी बसल्या बसल्या समजत होतं. खूप सारे खेळाडू अगदी जेवणासाठी थोडेसे घरी जात होते, पण तिथे पण मात्र मोबाईलवरती बघूनच कळत होतं की काय चाललेलं आहे या ग्राउंडवरती. आणि ही यूट्यूबची व्यवस्था पाटील नेटवर्कच्या माध्यमातून होताना आपण पाहिली. थेट प्रक्षेपण मी पाटील नेटवर्कच्या प्रतिनिधीने या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि पाटील नेटवर्कचा यथोचित सन्मान विलासजी घरत यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. जतीन किनी येत आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी विलासजी घरत. कॅमेरा आपल्या समोर आहे. तदनंतर मी आपल्यापर्यंत आमचा आवाज अगदी व्यवस्थितरित्या ज्यांच्या माध्यमातून पोहोचला SK DJ यांना मी आमंत्रित करतोय. या SK DJ यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी नितीनजी वामन तरे आपणास विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे SK DJ. धन्यवाद साहेब. तदनंतर ग्राउंडची व्यवस्था करण्यासाठी प्रकाश पाटील यांच्याकडून JCB ची व्यवस्था झाली होती. प्रकाश पाटील या ठिकाणी असतील तर मी त्यांना आमंत्रित करतोय. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा चालतील. त्यांचे मी पुनश्च एकदा या ठिकाणाहून धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर आलेले आहेत का प्रकाश पाटील? ओके. तदनंतर आपण वळूया ज्यांच्या माध्यमातून अगदी धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचलं. मी नेहमीच म्हणतो की शब्द बहारदार, आवाज दमदार, बाडोलीचा सरदार मनोज पाटील. या मनोज पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी हा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करतोय नामदेवजी घरत साहेब. आपल्यास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सर्व समालोचकांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. तदनंतर सागर कोम सर, सागर कोम सर, मी नामदेव साहेबांना इथेच विनंती करतो की चारही समालोचकांचा आपणच सन्मान करायचा आहे. दिलीप पाटील, दिलीप पाटील या दिलीप पाटील. तदनंतर राजू तरे, राजू तरे, दिलीप पाटील. दिलीप पाटील, तदनंतर मी स्वतः परेश कुडू. उत्कृष्ट समालोचक परेश कुडू यांचा स्वागत करतील नामदेव घरत. त्यानंतर घनश्याम मंडप, मी मान्यवरांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. घनश्याम मंडपवाले ज्याने अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर ज्या गोलंदाजाने एक मेडन ओव्हर टाकली होती त्या गोलंदाजाला मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. एक मेडन ओव्हर या इकडे
500 रुपये देऊन आपल्याला सन्मानित केलं जाईल. मिलिंद काशीनाथ किनी, मराठी दणका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खराटतारा. जोरदार टाळ्या होत्यात. तदनंतर ज्यांच्यामुळे या KPL ला शोभा आली, कारण संघ मालक आहेत म्हणून संघ आहेत आणि संघ आहेत म्हणून स्पर्धा आहे. तर या संघ मालकांचा पण या ठिकाणी सन्मान होणे महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी आमंत्रित करतोय राजू बुधाजी गरत आणि रवींद्र बुधाजी गरत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ह्या सर्व सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहेत. संघ मालकांचे मी या दोघांनाही आमंत्रित करतोय, राजेंद्र बुधाजी गरत आणि रवींद्र बुधाजी गरत. संदीप पाटील आपणास आमंत्रित करतोय या. तसेच किरण घरत आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय. किरण घरत आणि संदीप पाटील आपण दोघांनी या सर्व संघ मालकांचा सन्मान करायचा. या किरण घरत साहेब, नितीन तरे सुद्धा, आपण सुद्धा या. 1 बाय 1 मी नावं घेईन, ते संघ मालक येतील आणि या ठिकाणाहून आपला सन्मान स्वीकारतील. चला आमंत्रित करतो साईनी साहित्य 11, साईनी साहित्य 11. चला साईनी साहित्य 11 लगेच यायचंय. मारुती फायटर्स, मारुती फायटर्सचे संघ मालक एकेकाने यायचं आहे. प्रतिनिधी स्वरूपात एक एक जण येईल. जिजाऊ फायटर्स, विकास, मारुती फायटर्स, जिजाऊ फायटर्स, तदनंतर जिजाऊ फायटर्स येतील. राजू दादा या वरती या, कारण आपल्या माध्यमातून हे सर्व सन्मान चिन्ह प्राप्त झाले. बिग बॉस, बिग बॉस स्वतःच आहेत. अरे बिग बॉस, प्रियल वॉरियर्स, प्रियल वॉरियर्स यांचा सन्मान. प्रियल वॉरियर्स, युवा ग्रुप, युवा ग्रुप तिथेच आहेत, आपणच सन्मानित करायचं. युवा ग्रुप, राजू भाऊ या. हर्षिता 11 शिंदे गट, हर्षिता 11 शिंदे गट, हर्षिता 11 शिंदे गट. यस. डॉन गल्ली सुपर किंग, डॉन गल्ली सुपर किंग या संदेशजी तरे. तदनंतर गावदेवी स्पोर्ट्स, गावदेवी स्पोर्ट्स, स्वास्तिक 11 या, स्वास्तिक 11, संघर्ष वॉरियर्स, संघर्ष वॉरियर्स राजेंद्रजी किनी येत आहेत. तदनंतर स्माइल करा, केक स्माइलला मी आमंत्रित करतोय. केक स्माइल, धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. तदनंतर शिस्तबद्ध संघ, शिस्तबद्ध संघ एकूण 12 संघ यामध्ये सहभागी झाले होते आणि शिस्तबद्ध संघ ठरतायत. अरे 12च्या 12 संघ शिस्तबद्ध आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्यात 12च्या 12 संघांसाठी.
कारण कुठेही कुठल्याही प्रकारचा वाद न होता आज KPL पर्व 4 अगदी आनंदात आणि दिमागात पार पडलं. या सर्व संघ मालकांचं विशेष कौतुक करावं लागेल. तरी पण थोड्याशा पॉइंटने ज्यांनी पुढे वरचढ बाजी मारली, शिस्तबद्ध संघ जे प्राप्त झाले, आपल्याला मनीष गोपाल घरत यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सन्माननीय विलासजी घरत आपणास आमंत्रित करतोय आपल्या शुभ हस्ते. अँड प्राइज गोज टू शिस्तबद्ध संघ, वन अँड ओनली मारुती फायटर्स. या मारुती फायटर्स. धन्यवाद. अगदी म्हणजे विशेष कौतुक आहे. शिस्तबद्ध संघ जातोय ठरतोय मारुती फायटर्स. टाळ्या मात्र तुमच्या सगळ्यांकडून वाजल्या. वा, हे दृश्य केवळ खानिवडे प्रीमियर लीग मध्ये होऊ शकतं. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाकडे आपण वळूया. चौथं पारितोषिक रोख रक्कम रुपये 15,000. रोख रक्कम रुपये 15,999 प्रज्ञा डेव्हलपर्सचे डिरेक्टर जयेश जाधव यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. आणि ट्रॉफी आपल्याला आपले लाडके पंचायत समितीचे विद्यमान सभापती अशोकदादा पाटील यांच्या माध्यमातून प्राप्त झालेले. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय मान्यवर जयेश जाधव या ठिकाणी आहेत का? प्रज्ञा डेव्हलपर्स जयेश जाधव या ठिकाणी नाही आहेत. मी राजेंद्र बुधाजी घरत आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. रोख रक्कम रुपये 15,999 आणि आकर्षक ट्रॉफी. अँड प्राइज गोज टू या चौथा क्रमांक युवा ग्रुप. जोरदार टाळ्या होऊ द्यात युवा ग्रुप साठी. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. हा बँड पथक क्या बात आहे. भावी वाटचाल तुमची खूप चांगली आहे. थांबा, एक काम करा, फक्त मी बोलत असताना काही नका करू, बाकी नंतर बिंदास जल्लोष. त्यानंतर तृतीय क्रमांक रोख रक्कम रुपये 16,999 आपल्याला प्राप्त झालेले कल्याणी किशोर तरे यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतोय. तसेच अशोकदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून चषक आपल्याला प्राप्त झालेले आहे. त्यांचे पण मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. मी किशोर तरेंना सुद्धा आमंत्रित करतोय. तसेच मिलिंद दादा आपणास सुद्धा आमंत्रित करतोय की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. तिसरा क्रमांक, तृतीय क्रमांक बिग बॉस. जोरदार टाळ्या होऊ द्यात बिग बॉस साठी. मान्यवरांचे खूप खूप आभार. मान्यवरांचे आभार. आणि त्यानंतर जाऊया. मला माहिती आहे प्रत्येक जण वाट पाहतोय, कारण हे वैयक्तिक बक्षीस आहे. जे अरे बँडवाले, ए दादा काका मामा थांबना. ओके, हे जे आपल्याला प्राप्त झालेले स्वस्तिक मोबाईलच्या कडून लकी ड्रॉ कडे आपण वळूया. बघूया कोण अजमावतं या ठिकाणी नशीब. KPL पर्व 4 खानिवडे प्रीमियर लीग पर्व 4 या ठिकाणी टोटल एकूण खेळाडू 174 खेळाडू सहभागी झाले होते. 174 खेळाडू सहभागी झाले होते. आणि या 174 खेळाडूंपैकी इकडे द्या माझ्या हातात. ए थांब दादा,
अति घाई संकटात नेई मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. यस नंबर वही सुद्धा इकडे द्या. ओके आणि लकी ड्रॉ लकी नंबर. एक मिनिट तत्पूर्वी मी अध्यक्ष साहेबांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी आधी व्यक्त करा. या 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 राजेशजी घरात या. कारण नाही इथे इथे कधीपासून ते उभे होते ना म्हणून त्यांना बाहेर काढायचं होतं म्हणून पटकन बोलून घेतलं. ओके आणि या ठिकाणी लकी ड्रॉचा मानकरी ठरतोय. मी अनाउंस करतोय. यस क्या बात है. नंबर आहे 132 प्रफुल्ल प्रशांत पांचाळ. Congratulations and celebrations. I want the world. तदनंतर द्वितीय क्रमांकाकडे वळूया. अगदी खूप मोठा संघर्ष ज्यांच्या माध्यमातून झाला पण मी पुन्हा एकदा कौतुक करेन. कागदावरची टीम ही कागदावरच असते. महत्त्वाची टीम असते. आपल्या कर्तृत्वाने आपण मोठे होत असतो आणि म्हणूनच सांगतो आपली कमजोरी आहे ना ही कमजोरी आपली ताकद बनवा. यश आपल्या हातामध्ये आहे आणि हीच कमजोरीला ताकद ज्यांनी बनवली एकीचं बळ मिळते फळ. दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. रोख रक्कम रुपये 24,999. जिजाऊ फायटर्स बिग बॉस आणि शिंदे गट या सर्वांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या माध्यमातून प्राप्त झाले. आणि ट्रॉफी सुद्धा या ठिकाणी आहे. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आहे. मी किरणजी तरे साहेब, विलासजी घरत साहेब, सुरेश दादा पाटील साहेब आणि नरसुभाऊ पाटील साहेब आपल्या चौघांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. आपल्या चौघांच्या शुभ असते. दुसरा क्रमांक कोणाचा? अरे बोला. डॉन गल्ली सुपर किंग्स. या धन्यवाद. विजेत्यांचं खूप खूप कौतुक आणि मान्यवरांचं आभार. तदनंतर सर्वांना विनंती आपापला मोबाईल जरा बाहेर काढा. सगळ्यांनी आपापला मोबाईल बाहेर काढा पटकन. एक विशेष आहे. आपापला मोबाईल बाहेर काढा. यूट्यूब चालू करा. यूट्यूब चालू करा. सगळ्यांनी केलं? यूट्यूब चालू केलं? आता टाईप करा ओशियन हार्ट आर्मी. ओशियन हार्ट आर्मी टाईप करा. आपल्या माणसाला आपण मोठं नाही करणार तर कोण करणार? लगेच सबस्क्राईब करा. लगेच सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी. विकास लगेच बघ किती सबस्क्रायबर वाढलेत.
लगेच सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण शेवटी आपला माणूस आहे, नेहमीच सडल हाताने मदत करतोय, गोरगरिबांना मदत करणार आहे, म्हणून आपल्या माणसाला आपण मोठं करूया. चला तदनंतर वळूया आपण फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी बाकी आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी अतिशय सुंदर शेवटचं षटक ज्याने हाताळलं, अप्रतिम गोलंदाजी, मूर्ती लहान कीर्ती महान, साईश पाटील. मी धीरज घरत आपणास विनंती करतो की आपण सन्मानित करायचं. धीरज घरत आणि कॅश प्राइज सुद्धा आले. साईज जोरदार टाळ्या होत्या साईज साठी, कारण शेवटचं शतक हाताळणं खूप महत्वाचं होतं आणि त्यात ही विशालची विकेट, अप्रतिम विकेट. तदनंतर जाऊया आपण बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, जी ट्रॉफी आपल्याला प्राप्त झाली आहे सौरभ तरे यांना मी आमंत्रित करतोय. या सौरभ तरे. तसेच सन्माननीय मान्यवर मी आमंत्रित करतोय दयानंदजी घरत साहेब, या आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सौरभ तरे आणि दयानंदजी घरत असतील, कारण सौरभ तरेच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला प्राप्त झालेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज दोन आहेत, नामांकन दोघांना मिळालेलं आहे. एक आहे बिग बॉसचा, एक आहे संघर्षाचा. एक आहे संघर्षाचा, एक आहे बिग बॉसचा. आणि बेस्ट बॉलर खानिवडे प्रीमियर लीग 2024 पर्व 4 चा उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. 8 विकेट आहेत ज्याच्या नावाने मिस्टर सागर संघर्ष वॉरियर. या सौरभ तरे आणि दयानंदजी घरत मान्यवरांचे खूप खूप आभार. तदनंतर बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, नामांकन 2 ठिकाणी आहे. एक बिग बॉस आहे आणि एक डॉन गल्ले सुपर किंग्स आहे. उत्कृष्ट बॅटर हा किताब प्रदान करण्यासाठी मी तन्मेश पाटील ज्यांच्या माध्यमातून चषक प्राप्त झालेला आहे, तन्मेशला आमंत्रित करतोय. मी किरण जाधव सरांना आमंत्रित करतोय, तसेच मी नरेंद्र पाटील साहेबांना आमंत्रित करतोय. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा किताब द्यायचा आहे. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये सर्वच आपल्या मनासारखं होत नसतं. ज्याचा पेपरचा अभ्यास करतो आणि भलत्याचाच पेपर येत असतो. अँड प्राइज गोज टू मिस्टर कल्पेश बिग बॉस. तदनंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक,
ज्यांना आपल्या पायांवरती विश्वास असतो ना ते नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असतात. गोल्डन बोलते काय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याच्या हाताला चेंडू लागला तरी 1500 रुपये बक्षीस होतं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सूरज घरत यांच्याकडून ही ट्रॉफी झाली. मी त्यांना आमंत्रित करतोय. तसेच हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आनंदजी पाटील आपणास सुद्धा आमंत्रित करतोय. सुजित घरत आपणास सुद्धा आमंत्रित करतोय. या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर कोण आहे? बेस्ट फिल्डर ओके. सगळ्यांनी हात वरती करा जर मनापासून फिल्डिंग केली असेल तर. ज्यांचे हात वरती आहेत ना त्यांनी मनापासून फिल्डिंग केलेली आहे. ज्यांचे हात खाली आहेत त्यांनी मनापासून नाही केले. आणि प्राइज गोष्ट हे प्राइज जाते युवा ग्रुप कडे. नयन पाटील तदनंतर पुढचं आणि महत्वाचं पारितोषिक हे खूप महत्वाचं आहे. कारण चित्रपट कुठलाही असू दे लक्षात राहतो तो हिरो. आणि ह्या संपूर्ण खानिवडे प्रीमियर लीगचा हिरो कोण आहे? मी दिनेशजी परेड साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. विलासजी घरत साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतोय. ज्यांच्या माध्यमातून बॅट प्राप्त झालेली आहे सॅगी मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय. संदीप किनी पण ओळख आहे आज शागी नावाने सगळेजण ओळखतात. मिलिंद शिंदे यांचे प्रतिनिधी असतील. मिलिंद शिंदे ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी आलेली आहे. चला मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर सगळ्यांकडून आवाज येऊ दे. आवाजात दम नाही. नाव तर बहारदार आवाजात दम नाही. बोला विशाल घरत. 178 धावा आणि 2 विकेट. 198 पॉइंट 198 पॉइंट ज्यांनी संपादन केलेले आहेत. विशाल घरतला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आणि विशालला या ठिकाणी मी थांबवतोय. विशाल हा ट्रॉफी जाऊ दे. घाई झालेली बघ. घाई बघ किती. बापरे बाप. दादा हा ट्रॉफी नीट जा घेऊन. विशाल तू इथेच थांब. तू कुठे चाललास? जाऊ दे. ए पकडा जरा नीट. दादा ये तू पण इकडे थांब. पप्पांच्या जोडीला थांब. यस ओके. ये बात कुछ हजम नहीं हो यार. डॉन गल्ली मध्ये पप्पा आहेत. बिग बॉसचा टी शर्ट आहे. हे घडू शकतं. कारण 1-2 प्लेयर होते ना मला वाटतं केक स्माइल मध्ये होते. खेळताना केक स्माइलचा टी शर्ट घालून आले. मॅच जशी हरली नंतर डॉन गल्लीचे टी शर्ट घालून आले. होऊ शकतं असं. हे केपीएल आहे. विशाल कागदोपत्री तू टीम बघत होतास आणि आकांदा तांडव होता की काय यार या वर्षी काय खरा नाही आमचा.
पण स्वतःचे मात्र या ठिकाणी अतिशय कर्तृत्व तू या ठिकाणी दाखवलंस. काय म्हणशील या स्वतःच्या विजयाबद्दल? स्वतःचा विजय असं नाही, सर्व मुलांनी मला सपोर्ट केलं खूप, त्याच्यानेच आम्ही पुढे आलो. या मॅन ऑफ द सिरीज बद्दल आतापर्यंत KPL मधली मॅन ऑफ द सिरीज आपल्याला प्राप्त झाली होती. हो, आता ही कितवी आहे? दुसरी. तर पहिल्यापेक्षा आता दुसरीमध्ये खेळ करताना कसं वाटत होतं? खेळ करताना खूप छान वाटला. ओके. असं होतं आनंदामध्ये कधी कधी शब्द बाहेर फुटत नाहीत, परंतु त्या आनंदातूनच आपण आपल्या भावना आपण ओळखू शकतो. तदनंतर मी आमंत्रित करतोय आपले या KPL पर्व 4च्या निमित्ताने मनोगत व्यक्त करण्यासाठी मिलिंदजी केनी. हॅलो, इथे मान्यवर माझे सहकारी मित्र यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्या जोडीला मला बसवतात खरोखरच. आणि इथे आयोजक नियोजक अतिशय सुंदर असं मैदान बनवलं, त्यांचे बी सुद्धा आभार मानतो. मी सर्वांची नावं नाही घेऊ शकत. KPL खानिवडे प्रीमियर लीग पर्व 4 खरोखर मी 4 वर्ष सतत इथे येतो, मला बोलवतात, मी पण थोडी एन्जॉय घेतोय. माझं जे काम आहे मी करतोय. भालविली, खानिवडे, चिमणे, हेदवडे आणि कांडोलपाडा 250 क्रिकेटर इथे खेळतात. बघा, हा भव्य खानिवडे गावाने ताकद आहे का एवढी पब्लिक जमा करायची. म्हणजे हे खेळाडू चांगले सर्वजण चांगले खेळतात. खरोखर आनंद व्यक्त झाला मला का 250 क्रिकेटर इथे एकत्र येऊन एन्जॉय करतात, आपापली मजा घेतात, जे काय खेळावृत्ती दाखवतात. अतिशय आनंद वाटला. मी खानिवडे गावचे आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करो. 2 शब्द इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद. धन्यवाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज के. त्यानंतर बोलूया, तुमच्या सर्वांची इच्छा आहे मला माहिती आहे. अगदी गेले 3 दिवस सतत मेहनत ज्यांची आहे आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे KPLचं पर्व 4 सजलं गेलं, मी राकेश घरत यांना आमंत्रित करतोय आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. जोरदार टाळ्या होऊ द्यात राकेश घरत. हॅलो हॅलो हॅलो. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व गावाची साथ मिळाली, त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. राजू घरत, नितीन तरे, उमेश घरत, जयकांत तरे, दीप्तेश पाटील, कुशल भोईर आणि सर्व साथीदारी माझे सहकार्य यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. म्हणजे जी नावं घेतली ती एक नाव म्हणजे एकाच्या पाठीमागे 50 जण आहेत असं समजा. कारण एक तुमचं विशेष कौतुक आहे, या ठिकाणी सर्वजण एकजुटीने काम करतात आणि जेव्हा एकजुटीने काम केलं जातं ना तेव्हा यश निर्माण होत असतं. तदनंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आज फर्स्ट टाइम आपल्यामध्ये उपस्थित झालेत या पर्व 4 मध्ये बाडोली गावातून मनोज पाटील यांना मी आमंत्रित करतोय की आपलं मनोगत आणि या KPL पर्व 4 बद्दलच्या भावना व्यक्त कराव्यात. सर्वांना नमस्कार. खरोखरच मी आज 20-22 वर्ष झाली समालोचन करतोय, परंतु अशी गर्दी कुठेच बघितली नाही. एक माझं गाव सोडलं तर खानिवडे गाव पहिल्यांदा असं बघतोय मी की बक्षीस समारंभाच्या वेळेला एवढी पब्लिक असते. तर हे श्रेय सर्व तुमचं आहे, कारण इतर ठिकाणी जातो ना तेव्हा 2 संघातील खेळाडू फक्त मैदानात असतात, परंतु इथे पूर्ण क्राऊड वर्ग होता. आणि खास करून मला 3 दिवसासाठी इथे बोलवलं होतं, परंतु मी आयोजकांना सॉरी सांगेन कारण माझी स्पर्धा होती साखऱ्याला. परंतु खास करून जयकांतरे असेल, अजय घरत असेल, चपल असेल, यांनी मला खूप फोन केले की काही करून शेवटच्या दिवशी शिवजयंतीच्या दिवशी या, आणि त्याच्यासाठी मी आज आलो. मी सकाळी वापीला होतो, तिथून दुपारी आलो आणि दुपारी आंघोळ केली आणि लगेच इकडे मार्गस्थ झालो. तर मला इथे बोलवलं आणि मला सन्मानित केलं, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करते. धन्यवाद. आणि एक सांगेन की आपला समालोचक आहे दिलीप पाटील. तर आगरी समाजामध्ये मला खूप बोलवतात, परंतु माझ्यापेक्षाही आज बेस्ट कॉमेंट्री झाली दिलीपची. तर गावाने त्याला सपोर्ट केला पाहिजे,
कारण बहाडोली गावाचा सपोर्ट मला नेहमीच मिळाला समालोचनासाठी आणि मला आगरी बांधवांनी खूप पुढे नेलं आहे. कारण मला फक्त ओळख माझी आहे ती क्रिकेटमुळे झाली. आज समाजाच्या अध्यक्षांपासून तर लहान मोठ्यांपर्यंत सर्वच माझ्या पाठीवर थाप मारतात ते फक्त क्रिकेटमुळे. तर दिलीपला सुद्धा आपण पुढे घेऊन जाऊ आणि प्रत्येक आगरी समाजातील गावाने दिलीपला प्रोत्साहन द्यावं. तसेच खानिवडे गावाने सुद्धा दिलीपचं खूप कौतुक करावं असं मला वाटतंय. धन्यवाद. धन्यवाद साहेब. तदनंतर ज्या सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे त्यांचे मी व्यक्तिशः या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मी पाहतोय दीप्तेश घरत अगदी 3 दिवस या ठिकाणी आहेत. सौरभ तरे म्हणा किंवा जे सर्वजण आहेत, एक विशेष टीम. यज्ञेश घरतचं पण कौतुक. कल्पेश या ठिकाणी नाही थांबला. कल्पेशचा उलट या ठिकाणी सन्मान व्हायला पाहिजे होता. अगदी तो ठाण मांडून इथे होता. जे काही कमी पडेल ते सर्वांपर्यंत पोहोचत होता कल्पेश पाटील. तदनंतर मी बोलतोय आपले विद्यमान सरपंच साहेब दिनेशजी परेड साहेब आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात. महाराष्ट्राचे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी सर्वांच्या वतीने अभिवादन करतो. खरंच ही स्पर्धा पाहून मला खूप आनंद झाला आहे. ही स्पर्धा सुरू होण्या अगोदर जे मी ऐकलं की हा एक प्रकारचा उत्सव आहे आणि खरोखरच जसा उत्सव असतो, ज्या उत्सवात सर्व आपले भाऊबंद एकत्र येतात आणि त्याच प्रकारे या स्पर्धेत या आयोजकांच्या माध्यमातून जी हे आयोजन केलं त्या आयोजनात आपण सर्व जे 12 संघ मालक त्यांच्या माध्यमातून जे सर्व क्रिकेट स्पर्धक आणि आपण सर्वजण गावकरी हे एकीचे बल कुठेतरी दिसलं. ही 3 दिवसाची स्पर्धा एकदम खेलीमेलीच्या वातावरणात अगदी उत्तमरित्या पार पडली. या आपल्या खानिवडे या ग्रामपंचायती पुरताच मर्यादित नसून ही यूट्यूब लाईव्हच्या माध्यमाने 4 गावांमध्ये याचं लाईव्ह प्रक्षेपण जे दिसण्यात आलं ते अगदी खूप सुंदर होतं. असंच एकी आपण सर्वांनी ठेवूयात. येणाऱ्या पुढील उत्सवात देखील आपण अशाच प्रकारची एकत्र येऊन जे उत्सव सण असतील तेही साजरे करूयात. पुन्हा एकदा या आयोजनासाठी आयोजकांचे, स्पर्धकांचे, सर्व गावकरींचे तसेच मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. म्हणजे थोडक्यात आपल्याला जर KPL बद्दल बोलायचं असेल ना तर एका वाक्यात बोलायचं असेल तर काय ते ग्राउंड, काय ते खेळाडू ना काय ते संघ मालक, समजा एकदम ओके. त्यानंतर मी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतोय आपले विद्यमान सभापती साहेब अशोकदादा पाटील साहेब. आजच्या KPL पर्व 4 याच्या सांगता समारंभासाठी उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडू, जवळजवळ 12 टीमने याच्यामध्ये भाग घेतला होता. सुरुवात म्हणजे ओपनिंग याचं मी केलं आणि आज शेवट पण मी करायला आलो आहे. एक शिस्तबद्ध असं आपल्या गावाचं जे जे नियोजन आहे त्याला खरोखर या परिसरातील सर्व लोक, सर्व समाज बांधव त्याचा बोध घेत असतात. असंच आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे, एकत्र काम करायला पाहिजे, तरच आपली संघटना गावची मजबूत होईल. या ठिकाणी जे हरले त्यांचं मी डबल अभिनंदन करतो, कारण तुम्ही हरल्यामुळे जिंकल्यात आणि जिंकल्याचं देखील अभिनंदन. तसंच सर्व खेळाडूंचं पुन्हा अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी ज्याला मुख्य ट्रॉफी म्हणजे जे पहिलं बक्षीस मिळालं त्यांचं खास करून अभिनंदन करतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र करतो. धन्यवाद साहेब. आपणास विनंती असेल आपण याच ठिकाणी थांबायचं आहे कारण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रथम पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते देणार आहोत. कारण 4ही ट्रॉफी आपल्या माध्यमातून प्राप्त झाल्या होत्या. तदनंतर प्रथम क्रमांक रोख रक्कम रुपये 34,999 SP शेठ यांच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं. त्यांच्या प्रतिनिधींना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. धीरज घरत आणि चापल या सुनील घरत आपणास आमंत्रित करतोय. तदनंतर सन्माननीय मान्यवर
अशोकदादा पाटील साहेब, सरपंच साहेब, या सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. राजेश किणी साहेब या, विश्वनाथ कुडू साहेब या. यस, अँड फर्स्ट प्राइज संघर्ष वॉरियर, जोरदार टाळ्या होऊ द्यात. champion, 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 champion.